चालू केलं ना तू चालू केलं आता मध्ये दाबायचा वेळ लागतो जास्त चालू ना चालू आहे ना आता हा चालू केलाय
जनार्दन मुरारी चव्हाण 51 रुपये, रामभाऊ अनंत चव्हाण भाऊ ज्येष्ठ कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक 50 रुपये, केशव गोसावी 20 रुपये, महादेव लक्ष्मण गोसावी 10 रुपये, आणि दिलीप सुरे 20 रुपये. हे गवळींसाठी आलेली पारितोषिक आहेत. तरी मंडळाचा आभार आहे. धन्यवाद. महादेव लक्ष्मण गोसावी यांच्याकडून 50 रुपयाच्या पारितोषिक आले. मंडळाचा आभार आहे. धन्यवाद.
राम राम मंडळी, राम राम. प्रथम तुम्हाला आधी माझी ओळख करून देतो. चंद्रनगरीचे राजे चित्रसेन यांच्या दरबारात मी एक ग्रामसेवक. आता ग्रामसेवक म्हटलं की तुम्हाला माहिती आहे ग्रामसेवकांचे काय काय कामं ते. साफसफाई करणे, पारा करणे ही ग्रामसेवकांची कामं. तसे मला राजवाड्यात योग्य नावाने ओळखतात आणि माझा जोडीदार नित्या नेहमी लेट येणार आणि काहीतरी थाप मारणार. आज पण येईल आणि आज पण एक थाप मारेल. तुम्हाला पण पटेल आणि मला पण पटेल. बघूच आता. राम राम मंडळी, राम 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 राम. प्रथम मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. चंद्रनगरीचे राजे चित्रसेन यांच्या दरबारातला मी एक राजसेवक. आता राजसेवक म्हटल्यानंतर माहिती आहे तुम्हाला आमची काय कामं. कुठं राज्याची सजावट करणे, पारा करणे ही अशी आमची कामं. पण मंडळी या राज्यात मला नित्या या नावाने ओळखतात. असं माझा जोडीदार आहे योग्या. तर नेहमी कामावर नेहमी टायमात हजर असतो आणि मला कोणत्याही कारणावर उशीर दररोज हा होतो. आणि भोका माहिती आहे काय तुम्हाला? माहिती आहे ना, जसा उंदरावर टापाकलेला असतो ना तसा हा भोका माझ्यावर टापाकलेला. अरे योग्या, अरे नित्या, हा तू आज टायमात. मी कधी नसतो टायमात. हे पण बरोबरच आहे. काय रे, मला काय उशीर झाला? कधी नाही तुला उशीर व्हायचा झाला म्हणजे काय म्हणतोय? बरोबरच आहे रे. आज काय रे झालं बाबा? अरे तुला माहिती आहे ना माझ्या पाठीशी किती व्याप लागलेले असतात ते. काय तुझ्या पाठी सगळे शनिवारच असतात ते काय? हा मग माहिती आहे ना. अरे बाबा तशीच पण आज माझ्याकडे आज तशीच काय नाही काहीतरी झालं असेल म्हणून उशीर झाला असेल. घे सांभाळून ते मला काय माहिती नाही. का उशीर झाला त्याचं कारण सांगतो. कारण आता सांगायचं म्हणजे कारण पण काय आता काय सांगू तुला कारण? काय सांगितलं रोज थापायचे? अरे आजचं कारण काय सांगण्यासारखं पण नाही. नसेल अजिबात नाही, तरी पण ऐकायचंय. ऐकायचंच आहे. हा सांगाय पाहिजे. म्हणजे काय? तुला माहिती आहे ना? सांगितल्याशिवाय कसा माहिती? नाही बरोबरच आहे. तुला माहिती आहे ना माझी बायको. तुझी बायको मला माहित आहे. हा ती गरोदर आहे रे. बायको गर्भवती माहित आहे काय? सांगितलं एकदा मला. गरोदर आहे, 9वा महिना चालू आहे, लास्ट स्टेप. तर तू काय तिथं करीत होता? अरे मी बाबा काय करीत नव्हतो. अरे आता तिच्यात काय होत नाही काम. आता ड्युटीवर निघालो म्हणते जावं 1 किलो कांदे घेऊन या. तुला म्हणजे 1 किलो कांदा घेऊन या. कांदे घेऊन या. काय हाल मित्राचा माझ्या. होय हिचा नेहमी कामावर निघालो की साखर घेऊन या, लसूण घेऊन या, हे घेऊन या, ते घेऊन या. पहिल्यासारखे गुंतलेले वाटत असते. काय बायको करून तरी फायदा काय? बोलू नाही मला नाही जमणार. जमणार नाही मला. जमणार नाही बोलत तशी लागली बायकांची सवयच असते. गाडी घोड्यातून मी जाणार नाही. ही तुझी पाठीशी किरकिर कशाला माझ्या? ते पण बरोबर आहे. किरकिर उगाच कशाला? किरकिर कशाला मला बोललो तुला पण. आता तू पण लास्ट आले. मी काय आज दुकानावर जाण्यातला नाही. तू जाणार नाही बोलला? जाणार नाही बोललो. नक्कीच काहीतरी झालं भांडायला लागली. चुरचूर संपला. मी भांडण चालू. भांडण चालू. मला पण आला राग. तुला पण आला राग? राग बोला दुकानावर तर काय मी जाण्यातला नाही. दुकानावर नाही जाणार. आला राग. राग आल्यावर जे मारली लात. लात मारली बायकोच्या. तोच पोरगा सटाकला दुकानात. तो काका मला एक पेप्सी द्या लस्सीवाली. बाबू माझी पण बायको प्रेग्नेंट पण अजून काय 9वा महिना नाही, 7वाच आहे. पण मी तुझ्याकडे घेऊन येईल. मला डॉक्टर उपचार काय करायचे नाही. डायरेक्ट तुझ्या काढून दे. मला पण तूच बोर काढून
ते काल बॉटल पोर सटकले नाही त्याच्या अगोदर तर माझा तो बारका पोरगा आहे, तो लाख मारून पोरा सटकले असते तर सर्व माझ्याकडे आले असते. मला पहिलं सांगून दे ना, तू लगेच भाव मी तुझ्या पाया पडतो, माझ्या पण बायकोला तुझ्याकडे घेऊन ये म्हणजे तुला काय माहिती आता किती खर्च येतो आणि किती नाही. हा ते बरोबर आहे. मग तो बारका पोरा पोरगा नको करायला वाटत होता. पोरगा आहे ना माझा, तो घाबरला. आता पप्पानी मम्मीला मारली म्हणजे मला पण मारणार आहे. तो सरळ दुकानात सटकला. बरं मग हे गाडवा अगोदर सांगितलं असतं तेवढा झालाच तर. हा मग मला काय माहिती तू आता जाणार तर करशील तो. असं बाबा ही आजची गोष्ट झाली म्हणून मला यायला उशीर झाला. म्हणून उशीर झाला काय मग काय रे योग्या, हा मी येतो नेहमी तर लेट, पण त्या दिवशी तू काही लेट झाला आता. कधी त्या दिवशी त्या दिवशी बोला महाराजाला आता नाही सांगितलं, नंतर कधी तू सांगेल. तो परवा हा परवा मग तर राहू दे आता. काय अरे तेव्हा तू विचारायला होता. अजिबात नाही. तेव्हा महाराज आले, तू बोललास की उद्या सांगतो, आज सांगायच पाहिजे. अरे पण आता काय आता काय म्हणजे सांगायच पाहिजे, तुझ्या पण घरीच नाही, तू कधी लेट होत नाही. हा. माझं नेमकं कारण काय तरी मोठं होतं. हे काय कारणाशिवाय काय तुझ्याकडे थापा पण नाही मारण्याचं तुला माहित आहे. मग हा, मग काहीतरी सांगायला पाहिजे ना, सांग ना जरा. सांग तू माझा काय सांगायचं म्हणजे तर काय सांगायचं होय ना. मग काय ना हा माझं सकाळी कामावर यायला निघायला पाहिजे ना. हा मग आंघोळीला गेलो हा आणि माझा छोटा मुलगा माहिती आहे ना. हा माहिती आहे तो पण पोर माझ्याच पोरासारखा डांबला. डांबरेलच आहे. ते कपडे माझ्या इस्त्री करून ठेवले होते हा आणि हे शर्ट हा पप्पांना जाऊन तो शर्ट कसा घालून बघतो आणि कॉलेजला जातो. कॉलेजला हा एवढा पोरगा कॉलेजला काय असाच भटक्यात आहे. भटके आहे. हा. रविवार आपला जरी शाळा नसली तरी तर सकाळच्या दिवशी आपला गेला. नाही बरोबर, पण तुझा शर्ट घालून अरे त्या दिवशी जायचं म्हणतो. जायचा म्हणतो. हा हा मग मम्मीच म्हणते पप्प्या त्यांचा शर्ट घालू नको. हा नाही तर माझ्यावर का साठा काल दुकानात तरी पण काय ऐकला ऐकला नाही. नाही मग घातला शर्ट चढवला शर्ट शर्ट चढवला मी आंघोळीला. तू आंघोळी आला, पण तुझा शर्ट काय त्याला एवढा पायापर्यंत झाला असेल तरी पण घातला. अरे इथपर्यंत झाला शर्ट हा. पायापर्यंत झाला त्याच्यामुळे तो खाली घालायचं सगळं विसरला. हा मग मला वाटलंच होतं. त्याला काय आठवण नाही खाली घालायचं. एवढा शर्ट तर कशाला त्याचं तरी लक्ष जातोय. होय गेला असंच. असंच गेला. मला बघायला पाहिजे ना हा नक्की जातोय कुठं पोर. नाही बरोबर आहे. लय डांबरटतो. हा कुठं जातोय नेमका बघतोय जातोय. तो पुढे गेला की मी पाठवून हा. तो पुढे गेला की मी पाठवून लपत 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 मग तो गेला कुठे? जातोय कुठे गेला मार्गोनापर्यंत गेला. गेला तिथपर्यंत गेला आणि पुढे खाली बोललो तिकडे कॉलेज कडे कुठं जातोय. होय गेला तर तिथं गेट जवळ गेला कॉलेजच्या. गेट जवळ गेला. तिथं आणि येत होते कॉलेजच्या मुली. मुली येत होता. होळीची सुट्टी ना. हा आता होळीच्या सुट्टीत हो इकडे तिकडे कुठं फिरणं नाही, असतं. बरोबर. आणि मुली येत होत्या भडक्या. मग त्याच्यात एक म्हणते आज मी मला एक म्हणते मी मुंबईला जाणार हा. आहे. Thank you.
विष्णू चव्हाण यांच्याकडून हवालनासाठी